सो वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण तुमचं इंग्लिशचं जे आहे, इंग्लिश हा विषय आहे तो ऑलमोस्ट संपतच आलेला आहे तुमच्या इयत्ता 10वीचा. हा माझ्या वाटतं शेवटचा चॅप्टर आहे तुमचा, अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. बरोबर, काय चॅप्टरचं नाव आहे? अ ब्रेव्ह हार्ट. आता एक शब्दांचा शब्दशः अर्थ पाहूया. ऍक्च्युअलचा बघा, ब्रेव्ह म्हणजे काय सांगा मला. ब्रेव्ह म्हणजे काय? ब्रेव्ह म्हणजे काय? धैर्यवान, धैर्यशील किंवा धीट. बरोबर, शूर. हार्ट, हृदय. डेडिकेटेड, कशाला डेडिकेट केलं? सायन्स अँड ह्युमॅनिटी. सायन्स म्हणजे काय? तुमचं विज्ञान. आणि ह्युमॅनिटीचा अर्थ होतो मानवता. ह्युमॅनिटी आणि मानवता. आता काय दिलं बघा, द हिस्ट्री ऑफ मेन्स प्रोग्रेस फ्रॉम द डार्कनेस ऑफ इग्नोरन्स टू द ग्लोरियस लाईट ऑफ नॉलेज अँड एनलाइटमेंट इज फुल ऑफ चॅप्टर्स दॅट टेल द एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेन अँड वुमन. आता याच्यामध्ये अनेक लोकांची या ठिकाणी आपल्याला काय दिली आहे, तर बघा काय म्हणणं आहे त्यांचं. बघा इथे, द हिस्ट्री ऑफ मेन्स प्रोग्रेस, माणसाने जी काही प्रगती केलेली आहे, माणसाने जी काही प्रगती केलेली आहे, या प्रगतीमध्ये बघा, प्लीज म्यूट साऊंड एव्हरीबडी. आवाज चालू आहे प्लीज. तर माणसाने जी काही प्रगती केलेली आहे आणि त्या प्रगतीचा जो इतिहास आहे, माणसाने जी प्रगती केली आहे आणि त्या प्रगतीचा जो इतिहास आहे बघा, हिस्ट्री, इतिहास कशाचा? मेन्स प्रोग्रेस, माणसाने केलेल्या प्रगतीचा. माणसाने केलेल्या प्रगतीचा जो इतिहास आहे, फ्रॉम द डार्कनेस ऑफ इग्नोरन्स. तर माणसाने जी प्रगती केली ती कुठून केली होती? डार्कनेस ऑफ इग्नोरन्स. डार्कनेस म्हणजे अंधार, काळोख. इग्नोरन्सचा अर्थ होतो दुर्लक्ष. इग्नोरन्सचा अर्थ होतो दुर्लक्षपणा. टू द ग्लोरियस लाईट ऑफ नॉलेज. तर दुर्लक्षपणापासून नॉलेज, माहितीपर्यंत. माहितीपर्यंत ग्लोरियस म्हणजे ग्लोरियस लाईट म्हणतात ना, की एखादी गोष्ट खूप उठून दिसते त्याप्रमाणे हा जो इतिहास आहे. अँड एनलाइटमेंट इज फुल ऑफ चॅप्टर दॅट टेल एक्स्ट्रॉर्डिनरी मेन अँड वुमन. आता याच्यामध्ये अनेक असामान्य, एक्स्ट्रॉर्डिनरी अर्थ काय होतो? असामान्य पुरुष आणि स्त्रिया यांचं या ठिकाणी सगळ्यांचे धडे आपल्याला आहेत, चॅप्टर धडे आहेत किंवा माहिती आपल्याला आहेत. दिस मेन अँड वुमन वर्क विथ ग्रेट करेज, कमिटमेंट, dedication, singleness of purpose in their effort to attain what seem to be unattainable. तर या लोकांनी काय केलं आहे बघा, हे जे माणूस आणि स्त्री आहे, हे पुरुष आणि स्त्रिया जे आहेत, त्यांच्याकडे ग्रेट करेज होतं, खूप धैर्य होतं, धीटपणा होतं, धैर्य होतं. कमिटमेंट होती. कमिटमेंटचा अर्थ काय होतो बघा? फर्म डिसिजन टू डू समथिंग. एखादी गोष्ट करायचीच आहे असा जो आपण निर्धार करतो त्याला म्हणतात कमिटमेंट. काय त्याला? कमिटमेंट. कमिटमेंट शब्द तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं पण असेल, पिक्चर मध्ये वगैरे. असो, आपल्या पिक्चरची इथे जायचं नाहीये. सो डेडिकेशन. डेडिकेशन म्हणजे काय? तर एखादी गोष्ट घ्यायची नाही, तिचा निर्धार करायचा नाही, हेच करायचं मला, निर्धार करायचा. आणि सिंगलनेस ऑफ पर्पज, एकच पर्पज त्यांचा. जो काही गोष्टी जी गोष्ट करणार त्याचा पर्पज जो एकच पर्पज म्हणजे हेतू. इन दर एफर्ट टू अटेन व्हॉट सीम टू बी अनअटेबल. एवढं केल्यानंतर जे काही अशक्य अशी गोष्ट होती, अनअटेबलचा अर्थ काय होतो? अनअटेनेबल, इम्पॉसिबल टू अचीव. एखादी गोष्ट अशक्य अशी गोष्ट, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी अशक्य असं गोष्ट सुद्धा काय केल्या त्यांनी? प्राप्त केलेल्या आहे. दिस मेन अँड वुमेन आर ड्रिव्हन इन देअर एफर्ट टू अनकव्हर द ट्रूथ, mystery of the universe with an indomitable spirit which characterizes the human spirit. तर यामुळे काय झालं बघा, की हे जे काही पुरुष आणि स्त्रिया आहेत, they were driven the effort. त्यांचे जे काही एफर्ट होते, जे प्रयत्न होते, ते प्रयत्न कशासाठी होते? टू अनकव्हर द ट्रूथ. जे काही सत्य आहे ते लोकांसमोर उलगडणं. अनकव्हर म्हणजे काय? मोकळं करणं किंवा उलगडणं. अँड मिस्ट्री. मिस्ट्री म्हणजे काय? मिस्ट्री म्हणजे काय सांगा बरं? रहस्य. मिस्ट्रीचा अर्थ काय होतो? रहस्य. तर ज्या काही गोष्टी आपल्या पृथ्वीवर आहेत, पृथ्वीच्या बाहेर आहेत, पृथ्वीच्या आत आहेत, या सर्व गोष्टीचं रहस्य उलगडणं किंवा त्या सर्व गोष्टीचं सत्यता लोकांपर्यंत पोहोचवणं. इन द युनिव्हर्स. लक्षात घ्या, युनिव्हर्स, पूर्ण युनिव्हर्स मधलं. युनिव्हर्स म्हणजे विश्व. विथ अन इनडॉमिटेबल. इनडॉमिटेबलचा अर्थ होतो अनबिटेबल. त्याला कोणी हरू शकत नाही किंवा त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, किंवा अनबिटेबल स्पिरिट विच कॅरेक्टराइज द ह्युमन स्पिरिट. आणि यामुळेच आपण सर्व गोष्टी अवलंबून आपल्याला सर्व गोष्टी मिळत आहेत. अगदी आपण जो अभ्यास करत आहोत आपल्या ज्या लॅपटॉपवर, आपल्या कम्प्युटरवर, हे सुद्धा माणसाने केलेल्या एवढ्या मोठ्या प्रयत्नांचंच आपल्याला फळ आहे. लक्षात घ्या. नाहीतर आज जर शाळा बंद असल्यानंतर हा अभ्यास करणं आपल्याला नक्कीच कठीण गेलं असतं.
And this is the spirit of Drew Columbus and Vasco da Gama to sail the unknown seas, Robert Perry to raise the आता कोणाकोणाची नाव घेतले पहिलं आहे तर कोलंबस. तर कोलंबसने कशा शोध लावला होता? अमेरिकेचा शोध लावला. कोलंबसने कशा शोध लावला होता? कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला होता. त्याचबरोबर पुढे तुम्हाला दिलं एक आणखी नाव आहे, ते आहे वास्को द गामा, ज्याने भारताचा शोध लावला. वास्को द गामा, राईट. टू सेल, बघा यांनी काय केलं? टू सोल दी अननोन सीज. हे काय केलंय? या अनोळखी ठिकाणी या लोकांनी काय केलं? आपल्या जहाजं वळवली. आपली जहाजं वळवली. या ठिकाणी लोक आपल्या जहाजाने गेले अनोळखी ठिकाणी. देन रॉबर्ट पेरी टू रेस द पोल. रॉबर्ट पेरी कुठे गेला? पोल पर्यंत गेला. पोल म्हणजे काय? ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, माहिती की नाही, तिथपर्यंत गेला. सर रोनाल्ड रॉस कुठपर्यंत गेला? टू फाईट अगेन्स्ट मलेरिया. बरं, तर रोनाल्ड रॉसने काय केलं? मलेरियावर औषध शोधून काढलं. रोनाल्ड रॉसने केलं मलेरिया या आजारावर औषध शोधून काढलं. हिलरी अँड टेन्झिंग टू रिच द टॉप ऑफ एव्हरेस्ट. सगळ्यात सुरुवातीला जर कोणी गेलं असेल माउंट एव्हरेस्टवर तर ते कोण होतं? हिलरी आणि तेन्झिंग. कोण होतं? हिलरी आणि तेन्झिंग सगळ्यात सुरुवातीला गेले होते माउंट एव्हरेस्टवर. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सगळ्यात मोठं शिखर आहे. त्याची जी उंची आहे ती आहे साधारणतः 8848 किंवा 8850 मीटर एवढं उंच आहे हिमालय पर्वत. अँड आर्मस्ट्रॉंग कुठे गेला होता सांगा? आर्मस्ट्रॉंग इज टीम टू गो टू द मून. आर्मस्ट्रॉंग कुठे गेला होता? आर्मस्ट्रॉंग त्याची जी टीम होती ती कुठे गेली होते? चंद्रावर पोहोचले होते. कुठे पोहोचले होते? चंद्रावर. ह्यामुळेच या सर्व गोष्टीमुळे. कशामुळे? हे बघा, हा शब्द महत्वाचा आहे. काय शब्द आहे? द ह्युमन स्पिरिट. नेक्स्ट थिंग बघा काय. आता प्रत्येक तुम्हाला माहिती दिली आहे त्या ठिकाणी वन ग्रेट वुमन हू डेडिकेटेड हर लाईफ टू द कॉज ऑफ सायन्स अँड द वेलफेअर ऑफ ह्युमॅनिटी इज मादाम क्युरी. कोण आहे? मादाम क्युरी. मादाम क्युरी एक व्यक्ती आहे, ती वुमन आहे, ऍक्च्युली महिला आहे. तिने काय केलं? आपलं पूर्ण आयुष्य तिने काय केलं? पूर्ण आयुष्य हे विज्ञानासाठी आणि माणसाच्या भल्यासाठी तिने काय केलं होतं? तिने वाहून घेतलं. माणसाच्या भल्यासाठी तिने वाहून घेतलं होतं. कोणी? मादाम क्युरीने. आणि तिने डिस्कवर केलं कशाचं? रेडियम डिस्कवर केलं. काय डिस्कवर केलं? रेडियमची डिस्कवर आहे ती. म्हणजे रेडियम धातूचा तिने काय लावला? शोध लावला होता. रेडियम धातू तिने काय लावला? शोध लावला. द mere statement that Madame Curie discovered the radium will never tell the story of the extraordinary courage, determination and singleness of purpose that this noble woman showed in the face of extreme poverty, pain and suffering that come along with such a condition. आता वाटतं आपल्याला सोपं, पण त्या गोष्टी सोप्या नसतात. त्या लोकांना सुद्धा अनेक गोष्टींना अडचणींना सामोरं जावं लागतं. तिच्याकडे धैर्य होतं, डिटर्मिनेशन होते, सिंगलनेस ऑफ पर्पज होता. एकच गोष्ट करायची होती तिला. आणि हे करताना तिला अनेक गोष्टीला सहन करायचं. जसं पॉवर्टी, गरिबी आली, दारिद्र्य आलं, त्रास सहन झाला. सफरिंग दॅट कम्स अलॉंग विथ द सच कंडिशन. आणि यासोबत तिला अनेक गोष्टीचा सामना सहन करावा लागला, पण ती मागे हटली का? नाही. बॉर्न मारिया स्लोदोस्का, काहीतरी वेगळंच नाव आहे, स्लोदोवास्का, इन वॉर्सो कुठे आहे? पोलंड मध्ये. ऑन November 7, 1867. Marie Curie's childhood dream was to study science in Paris, but her father could not afford the expense of this. Right? ते जन्म कुठे झाला होता? जन्म वॉर्सो झाला होता. वॉर्सो कुठे आहे? पोलंड मध्ये. तिला जायचं होतं सायन्स शिकायला, विज्ञान शिकायचं होतं. कुठे? पॅरिसमध्ये. पण वडिलांना त्यावेळेस परवडत नव्हतं, ते तेवढा खर्च करू शकत नव्हते. सो मारिया टूक अ जॉब ॲज अ गव्हर्नेस अँड सेव्ड अ लिटल मनी. त्यामुळे तिने काय केलं? जॉब पकडला. कोणता जॉब पकडला? गव्हर्नेस म्हणजे काय दिले बघा? अ रेसिडेंट केअरटेकर फॉर चिल्ड्रन. लहान मुलांची काळजी घेणारी एखादी व्यक्ती, असं तिने जॉब धरला आणि सेव्ड अ लिटल मनी, आणि काही पैसे तिने वाचवले. With that little money, she finally went to Sorbonne, the University of Paris, to study science. आणि हे पैसे वाचून ती कुठे गेली? त्या ठिकाणी गेली. कुठे गेली? इंग्लंडमध्ये, आपलं पॅरिसमध्ये गेली, फ्रान्समध्ये गेली. फ्रान्सची राजधानी पॅरिस, त्या युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस मध्ये त्या ठिकाणी ती गेली. ती कुठे आहे? सॉर्बॉन या ठिकाणी. कशासाठी? तर टू स्टडी सायन्स, शिकण्यासाठी तिने सगळी धडपड केली. टू स्टडी सायन्स. हर फादर, बघा पुढे बघा,
her father could send her only a small amount, and her life in the university was a disheartening experience in poverty and hunger. तिचे वडील तिला पैसे पाठवायचे, परंतु फार कमी पैसे ते पाठवायचे, आणि त्यामुळे तिला तिचा जो काही एक सेकंड, हा, तर तिचा जो काही अनुभव होता त्या ठिकाणी तो कसा होता, डिसहार्टनिंग होता, डिस्करेजिंग होता. तिला खूप वेळा अपयश म्हणजे तिला असं धीर वाटत नव्हतं त्यावेळेस. कारण का, तर भूक लागायची, भुकेची समस्या होती, खायला व्यवस्थित वेळ मिळत नसायचं पैसे नसल्यामुळे, आणि पैशासमोर तिच्याकडे दारिद्र्य होतं. सो शी लिव्ड ओनली ऑन ब्रेड, बटर अँड टी. फक्त ब्रेड, बटर अँड टीच खायची ती, म्हणजे ब्रेड, बटर आणि टी, चहा, ब्रेड, बटर आणि टी, या तीनच गोष्टी होती. आता ब्रेड म्हणजे, आता जो ब्रेड म्हणजे आपण ज्याला ब्रेड म्हणतो तो, किंवा पावाला सुद्धा ब्रेड म्हणतात. बटर तुम्हाला माहिती आहे, तर आपण म्हणतो लोणी, अँड टी म्हणजे चहा. अँड शी ऑफन फेंटेड फॉर लॅक ऑफ रन. बऱ्याच वेळा काय व्हायचं, अन्न नसल्यामुळे किंवा अन्नाची कमतरतेमुळे तिला नेहमी भुरळ यायची किंवा चक्कर वगैरे यायची, भुरळ किंवा चक्कर वगैरे तिला यायची. In spite of all this, she pursued her studies indomitably. Indomitable चा अर्थ काय होतो, with a very strong will, undefinitely. तिला एवढं सगळं असं सुद्धा ती शिकत राहिली, कारण तिचं जी इच्छा होती, निर्धार होता, कसा होता, मजबूत होता, स्वतःला ती मागे हटू देत नव्हती. आणि ती काय झालं, तिने टॉप केलं. म्हणजे तिचा जे क्लास होता, क्लासमध्ये पहिली आली, विथ ऑनर्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यात टॉप म्हणजे काय जाती, पहिली, लक्षात घ्या काय होती, पहिली आली त्या ठिकाणी. सो इट वॉज ॲट द युनिव्हर्सिटी दॅट शी मेट अ फ्रेंचमन, पेरी क्युरी, अ ब्रिलियंट बट पुअर सायंटिस्ट. त्याच ठिकाणी तिला एक व्यक्ती भेटला, त्या व्यक्तीचं नाव होतं पेरी क्युरी. हा पण एक ब्रिलियंट, हुशार असा शास्त्रज्ञ होता, परंतु कसा होता, गरीब होता. कोण होता, हा फ्रेंच व्यक्ती होता त्याच युनिव्हर्सिटीमध्ये. Then they together began to work in a shabby laboratory. त्याच्या दोघं आता दोन्ही गरीब होते बिचारे, त्यामुळे त्यांनी काय केलं, एका शाबीचा अर्थ होता घाणेरडी किंवा व्यवस्थित सुद्धा म्हणतात ना, इक्विपमेंट्स नसलेली, योग्य सुविधा किंवा इक्विपमेंट्स नसलेल्या अशा लॅबोरेटरीमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली दोघांनी. सोन पुढे काय झालं बघा, सोन देअर फ्रेंडशिप टर्न इन टू लव्ह. तर त्यांच्या जे मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. अँड in a less than a year, in July 1895, they were married. आणि त्यांनी दोघांनी काय केलं, एक वर्षाच्या आत लग्न केलं. The couple then took a flat in Paris with scarcely any furniture in it except their books, a lamp, and white wooden table and 2 chairs. त्यांनी काय केलं, पैसे जमा करून, थोडंसं पैसे जमा करून काय घेतलं, पॅरिसमध्ये फ्लॅट घेतला, एक घर घेतलं. त्या घरामध्ये कुठलंही फर्निचर नव्हतं. स्कार्सलीचा अर्थ होतो हार्डली. फर्निचर काही ठेवलंच नव्हतं, खूप कमी फर्निचर होतं, पैसेच नव्हते जास्त त्यांच्याकडे. सो त्यांनी त्याच्यामध्ये फक्त पुस्तकं होती, एक दिवा होता, लॅम्प होता, व्हाईट वुडन टेबल होता, एक पांढऱ्या रंगाचा टेबल होता लाकडाचा, आणि 2 खुर्च्या, एवढं त्यांच्या घरातलं फर्निचर होतं. आफ्टर द बर्थ ऑफ डॉटर Irene, the next year, Marie and Perry set up a laboratory in a wooden shed near their flat. It had a leaky skylight. बघा, आता काय केलं त्यांनी, तर त्यांना एक मुलगी झाली, त्या मुलीचं नाव होतं आयरिन. त्यानंतर त्यांनी काय केलं, लॅबोरेटरी सेटअप केली, एक प्रयोगशाळा त्या ठिकाणी सेटअप केली, कुठे, त्यांच्या घराजवळ. सो इट हॅड अ leaky skylight on an earthen floor. तर खाली जमीन कशी होती, मातीची जमीन होती. जसं आपल्याकडे आपण काही ठिकाणी पाहतो ना, की एकदम सारवी जमीन किंवा मातीत जमीन होती. आणि लिकी सनलाइट म्हणजे काय, सूर्यप्रकाश आतमध्ये घरामध्ये यायचा, त्या लॅबोरेटरीमध्ये यायचा. हिअर मारी, आफ्टर हर डेली हाऊस होल्ड वर्क, सेटल डाऊन टू स्टडी. ती काय करायची, आपल्या घरातली दररोजची कामं करायची. महिला म्हटल्यावर कामं असतात घरातली, ती कामं करून ती काय करायची, सेटल्ड डाऊन टू मॅरी. ती काय करायची, सेटल डाऊन टू स्टडी. ती काय करायची, त्या ठिकाणी अभ्यासाला येऊन बसायची, कुठे, त्या लॅबोरेटरीमध्ये. सो मारी किंवा मेरी जे असेल ते, वॉज स्पेशली interested in a substance called uranium, which was obtained from pitchblende, a black, very hard and very expensive substance. तिला इंटरेस्ट कशामध्ये होता, युरेनियम मध्ये होता. युरेनियम कुठून मिळायचं, पिचब्लेंड मध्ये. पिचब्लेंड काय आहे, एक काळ्या रंगाचं, खूप कठीण असं आणि महाग असं काय आहे, एक पदार्थ आहे. इथे तुम्हाला दिलंय, अ फॉर्म ऑफ मिनरल युरेनाइट अकरिंग इन ब्राउन ऑर black pitch-like masses containing iridium.
तर तिला युरेनियम कुठे मिळायचं, यामध्ये मिळायचं, आणि त्याच्यामध्ये रेडियम सुद्धा असायचं. त्याच्यामध्ये तिला इंटरेस्ट होता त्या शिकण्यामध्ये. सो युरेनियमचा उपयोग काय होतो? युरेनियम वॉज नोन टू गिव्ह ऑफ व्हेरी पॉवरफुल रेज बाय विच मेन कुड सी थ्रू मेनी सबस्टन्सेस, राईट. तर युरेनियमचं महत्व काय आहे? युरेनियम काय होतं की युरेनियम काय करतं? पॉवरफुल रेस बाहेर सोडतं. काय करतं? पॉवरफुल रेस किरण बाहेर सोडतं, त्यामुळे माणूस वेगवेगळ्या पदार्थातून आरपार पाहू शकतो. So now Mary could discover that what was left after obtaining uranium was even more powerful. तर युरेनियमच्या जे काही आहेत ना, त्याच्या युरेनियमचं जे काही युरेनियम मधून जे काही निघायचे किरणे निघायचे, त्याच्यात सुद्धा काही पॉवरफुल गोष्टी त्या ठिकाणी तिला मिळाल्या, काही अजून मिळाल्या. कोणते ते बघा. लेटर ऑन पेरी अँड मेरी found that there was not one but two substances giving off these rays. नंतर काय कळलं की युरेनियम नाही, अजून एक पदार्थ आहे ज्यातून अशा प्रकारची किरण बाहेर पडतात. बरोबर. तर दोघांनी त्याचा शोध लावला. हे खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे आपल्या पूर्ण मानवांसाठी. दे कॉल्ड वन ऑफ देम पोलोनियम. एखाद्याने काय नाव दिलं? पोलोनियम. एक ऑलरेडी माहित होतं युरेनियम, एक होतं युरेनियम, दुसरं नाव त्यांनी पोलोनियम, राईट. काय नाव दिलं? पोलोनियम. इन ऑनर ऑफ हर कंट्री. बरोबर. पोलंड तिचा देश होता ना, कोणाचा? मादाम कुरीचा देश कोणता होता? पोलंड. तर पोलंड वरून त्यांनी नाव दिलं पोलोनियम. बघा, अशा प्रकारे त्यांनी देशाचं सुद्धा नाव त्या ठिकाणी मोठं केलं होतं. Poland and the other was called as radium. एकाला नाव टाकलं पोलंड आणि दुसरं पोलंड and the other was called radium. Radium is the most powerful of the radioactive element. लक्षात घ्या, रेडिओ एलिमेंट आहे, तुम्ही सायन्स मध्ये शिकलेला रेडिओ ऍक्टिव्हिटी वगैरे. तर हा काय, तर एक महत्वाचं पॉवरफुल असं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. अँड रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स कॅन गिव्ह ऑफ रेज which can penetrate substances that are opaque to light. लक्षात घ्या. आता हे रेज कुठे जाऊ शकतात बघा. पेनिट्रेट म्हणजे गो थ्रू, आणि ओपेकचा अर्थ काय होतो? अपारदर्शी पदार्थ, ज्याच्यातून कुठलाही लाईट वगैरे पास होत नाही. एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं असेल ओपेकचं, तर बघा, आपल्या घरामध्ये समजा एखादी खिडकी आहे, ही खिडकी आहे, इथे काच आहे, ग्लास आहे, ओके, आणि या ठिकाणी तुमची भिंत आहे, ओके, हिअर इट इज अ वॉल. आता काचेतून प्रकाश आरपार जाऊ शकतो, उजेड येतो आपल्याला, पण भिंतीतून प्रकाश आरपार जाऊ शकत नाही. तर काच काय झाली तुमची? ओपेक झाली, अपारदर्शी पदार्थ झाले, सॉरी वॉल. आणि ग्लास काय तुमचा? ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी पदार्थ आहे. ओके. आता रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स काय असतात? ते तुमचे काय असतात? पेनिट्रेट करतात अशा पदार्थातून जे ओपेक असतात, अपारदर्शकातून ते पेनिट्रेट करू शकतात. देअर वॉज अनदर फ्रेंच सायंटिस्ट, त्याचं नाव होतं हेनरी बॅक्वेरेल. काय नाव होतं? हेनरी बॅक्वेरेल, who in 1896 had discovered that uranium possessed this property. त्यांनी 1896 दाखवून दिलं की युरेनियमला अशी प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे? रेडिओ ऍक्टिव्हिटीची प्रॉपर्टी युरेनियमला आहे, हे त्याने दाखवून दिलं. बट पोलोनियम अँड रेडियम possessed radioactive in much higher degree. पण या युरेनियम पेक्षा पोलोनियम आणि हा जो रेडियम होता, या दोघांची जी रेडिओ ऍक्टिव्हिटी होती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्याचं प्रमाण कसं होतं? मोठं होतं. पुढे बघूया. द क्युरीज नाव, आता जे दोन्ही क्युरीज म्हणजे दोन्ही का नवरा बायको, तर क्युरीज नाव बिगॅन टू वर्क विथ ग्रेटर एन्थुसियाझम. त्या आणखी मोठ्या उत्कंठेने काम करायला लागले. बट दे वेर पुअर अँड पिच ब्लेंड इटसेल्फ वॉज अन एक्स्ट्रीम एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. आता ते दोघे श्रीमंत होते का? नाही, गरीब होते. आणि जे प्लिच ब्लेंड होतं, जे ज्याचं मुळात त्याचा जिथे ते प्रेझेंट असायचं, जिथे होतं ते अवेलेबल होतं, ते महाग होतं. So which they could not afford to buy in large quantity. खूप मोठ्या प्रमाणात घेणं शक्य नव्हतं, प्लस त्यांना परवडत नव्हतं. So they however sacrificed all the luxuries of life to save. आता यांनी काय केलं? सगळं काही त्यांच्या घरातलं जे काय लक्झरी होती ती सगळी त्यांनी सॅक्रिफाईस केली. त्याच्या सगळ्यांनी पाणी सोडलं. कशासाठी? टू सेव्ह व्हॉट? मनी. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं? सर्व लक्झरी त्यांनी काय केलं? बाजूला ठेवली. लक्झरी म्हणजे आरामदायी आपलं आयुष्य. मनी टू बाय व्हॉट एव्हर लिटल अमाऊंट ऑफ फ्लिश बेंड दे कुड. त्यांनी काय केलं? घेतलं. दे लिव्हड इन अटर पिनरी. पिनरीचा सगळा एक्स्ट्रीम वॉर्ड, खूप गरिबी त्यांनी दिवस काढले, परंतु तो शोध त्यांनी लावलाच. नॉट बाईंग कॉस्टली फूड अँड वॉर्म क्लोथ्स फॉर एक्स्ट्रीमली कोल्ड पॅरिसियन विंटर. तर तिकडे खूप थंडी असते, तुम्हाला माहित आहे, हे देश थंडीचे असतात आणि थंडीमध्ये आणखी थंडी त्या ठिकाणी पडते. अशा वेळेस त्यांनी कुठल्याही महागातले कपडे वगैरे काही विकत घेतले नाही, बरोबर, आणि काही महागातलं अन्न सुद्धा त्यांनी घेतलं नाही.
ऑफन बऱ्याच वेळा काय व्हायचं, दे कुड नॉट स्लीप ड्युरिंग कोल्ड नाईट्स ड्यू टू लॅक ऑफ वॉर्मथ. आणि त्यांना ऊब नसल्यामुळे चांगले थंडी गरम म्हणतात ना स्वेटर किंवा वॉर्म गरम कपडे नसल्यामुळे त्यांना झोपच येत नसायची, एवढी थंडी त्यांच्याकडे परिस्थिती कठीण झाली होती. ओव्हरवर्क सिरियसली अफेक्टेड मदाम क्युरीज हेल्थ. आणि खूप काम केल्यामुळे तिच्या तब्येतीवर परिणाम झाला. Often she was forced to leave the laboratory to take a much needed rest. त्यामुळे तिला बऱ्याच वेळा लॅबोरेटरी मधून बाहेर काढून देऊ जायचं की बाई तू जा आणि आराम कर, बाई जा तू आराम कर. Her husband begged her to give the struggle, but she resolutely refused. तिच्या तिच्या नवऱ्याने तिला बऱ्याच वेळा सांगितलं करू नकोस, करूस, हे करू नकोस, थांब जरा. परंतु ती काही ऐकायला तयार नव्हती. रिझोल्युटलीचा अर्थ तो विथ ग्रेट डिटर्मिनेशन, पण तिचं ते म्हणणं होतं नाही मलाही शोध लावायचेच आहे. So when Marie was driven by a mad determination to discover the mystery of radium. तो रेडियम काय आहे, त्याचं मिस्ट्री काय आहे, नेमकं काय आहे रेडियमची मिस्ट्री रहस्य, त्यासाठी तिने खूप प्रयत्न केला होता. तिने मागे झाली होती, त्याच्या मॅड झाली होती, वेडी झाली होती म्हणजे त्या कामासाठी. With courage she faced all the miseries of life, poverty, and carried on with her research along with her husband who loved and supported her. तिने आपल्या पतीच्या सोबत नक्कीच एवढं सगळं त्रास सहन करून तिने काय केलं तर ते सर्व शोध तिने लावले. लक however favored his Curies and the Curies and windfall came to them. It was a gift of a ton of payment from the Emperor of Austria, who was an admirer of the Curies. It was the most precious gift the Curies had received, and in their shabby laboratory they toiled along, boiled and burned, overpowered by heat in summer and frozen with cold in winter. आता त्यांना काय झालं बघा, त्यांना एक लक लक त्यांचं होतं, भाग्य होतं. काय भाग्य होतं तर तिथे ऑस्ट्रियाचा जो एम्पर होता, सम्राट होता, ऑस्ट्रियाचा सम्राट होता त्यावेळेस, राजे राजवाडे होते सगळ्या ठिकाणी. तर ऑस्ट्रियाचा सम्राट होता, त्याने काय केलं होतं, यांना बरंचसं पिच ब्लेंड दिलं. किती होतं, 8 टन, 1 टन दिलं होतं. 1 टन म्हणजे किती किलोग्राम सांगा बरं, 1000 किलोग्राम, बरोबर का. त्या लोकांना हे खूप मोठं गिफ्ट होतं, त्यांनी त्या गोष्टीचा खूप पुरेपूर उपयोग करून त्या ठिकाणी घेतला. द क्युरियस कंटिन्यूड देअर वर्क फॉर 4 more years. आणखी 4 वर्ष त्यांनी काम केलं, खूप 4 वर्ष त्यांनी मेहनत घेतली, पूर्ण शोध लावला. wearing an acid stained dust covered mask, Mary toiled along stirring large pots of pitch blend, ensuring that the fires beneath were very active throughout the days and night. Then in 1902 सक्सेस फायनली त्यांना मिळालं. बरोबर, खूप मेहनत घेतली, 4 वर्ष त्यांनी काम केलं. त्यांना 4 वर्षानंतर 1902 त्यांना काय मिळालं तर यश मिळालं. कोणाला, त्या दोघांना. On a September night, the Curies, after a days of tiresome work, went home. बरोबर, त्या सप्टेंबरच्या रात्री 1902च्या बरंच काम केल्यानंतर ते दोघं आपल्या घरी निघून गेले. Then just as they were about to go to bed, they went to laboratory to have another look at the hundreds of small bowls into which they had poured filtered pitch blend. In the dark laboratory, as they moved cautiously forward, there were all around the rays of soft bluish purple light coming from the small glass covered bowls. तर काम झाल्यानंतर ते दोघं आपल्या ठिकाणी त्यांचं काम झाल्यानंतर गेले आपल्या लॅबोरेटरीमध्ये. झोपायच्या आधी त्यांनी विचार केला आपण पुन्हा एकदा राऊंड मारावं त्या लॅबोरेटरीमध्ये. तेव्हा त्यांनी बघितलं की एका बाउलमधून काय जातं तर रेस बाहेर पडतात, कोणत्या रंगाचे, ब्लूइश पर्पल कलरचे किरण बाहेर पडतात. आणि पाहिले रेडियम हॅड बीन डिस्कवर्ड. कशाचा शोध लागला होता, आता रेडियमचा शोध लागलेला होता, रेडियमचा शोध लागलेला होता. Marie said to her husband, do you remember the day when you told me that you wanted radium to have a beautiful color? Look, बघ रेडियमचा शोध या ठिकाणी लागलेला आहे. कोण म्हणाले, बायको त्याच्या नवऱ्याला म्हणाली. Actually, what they had produced was just a tiny pinch of white powder that looked like a salt. पण त्यांना काय मिळालं तर एक मिठासारखी भेटणारी पावडर मिळाली. बट इट वॉज टू बिकम वन ऑफ द वंडर्स ऑफ द वर्ल्ड. With its rays, people would be able to see through the hardest of substance except lead. लेड सोडलं तर बाकी सर्व सबस्टन्सच्या आतमध्ये ही रेस जाऊन लोकांना त्याची माहिती मिळत होती, अभ्यास लोक सुद्धा करू शकत होते. सो बेनिफिट्स काय असतात, एवढं सगळं केल्यानंतर बेनिफिट्स काय आहेत रेडियमचे, खूप रेडियम बघा. बेनिफिट्स ऑफ रेडियम इन द वर्ल्ड
मेडिसिन मध्ये त्याच्या सगळ्यात जास्त महत्व आहे. कशामध्ये? मेडिसिन मध्ये, औषधामध्ये. इनकल्केबल, इनकल्केबलचा अर्थ काय होतो तर न सांगता येणार. इट हॅज बीन यूज विथ ग्रेट इफेक्ट इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरमध्ये याचा उपयोग होतो, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये याचा उपयोग होतो. कशाचा? रेडिओ ऍक्टिव्हिटीचा किंवा रेडियमचा. द बॅक्टेरिया ऑफ सच डिसीजेस ॲज टायफस, कॉलरा, अँथ्रॅक्स, याचे जे काही बॅक्टेरिया आहेत, टायफस, कॉलरा, अँथ्रॅक्स, त्याच्यामुळे होतं ते सुद्धा या रेडियममुळे काय होतात? किल होतात, मरून जातात. In 1903, the Curies, along with Henry Becquerel, awarded the Nobel Prize for Physics of the discovery of radium and polonium. They wished they could have patented their discovery and become rich, but this noble woman refused to do so and gave it free to the world be used to be used properly. आता त्यांना काय केलं? त्यांना 1903 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, त्या दोघांना आणि हेनरी बॅक्वेरेलला. नोबेल पारितोषिक खूप मोठं पारितोषिक असतं फिजिक्समध्ये, त्यांना पण खूप बक्षीस पण खूप मोठं असतं. तर या ऍक्च्युली या दोघांनी काय यांनी जे दोन्ही आहेत, मेरी क्युरी आणि पेरी क्युरी, यांनी पेटंट केलं असतं आणि खूप पैसे कमवले असते. पेटंट केलं म्हणजे काय? तर त्यांच्यावर तो जो काही शोध आहे तो लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यासाठी पैसे वगैरे लागतात. तर तो घेऊन खूप मोठे पैसे कमवले असते, खूप रिच झाले असते. पण त्यांनी असं केलं नाही. आणि जे काही त्यांनी शोध लावला तो संपूर्ण जगासाठी ठेवला, की जगामध्ये माणसाचं कल्याण व्हावं, माणसाला या सर्व गोष्टीचा उपयोग व्हावा, अशासाठी त्यांनी ते ठेवलं. त्यांनी कुठेही स्वतःचा स्वार्थ दाखवला नाही. तर in 1906 काय झालं बघा? पेरी was knocked down and killed by a horse-drawn wagon. Mary clung to his lifeless body and remained disconsolate, very depressed. So पेरीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता बघा. आणि त्यानंतर मेरीला पण आता खूप कठीण गेलं, तिला सुद्धा डिप्रेशनमध्ये गेली. In 1911, Mary was awarded the Nobel Prize for the second time, and this was for chemistry. दुसऱ्यांदा तिला नोबेल प्राइज मिळालं केमिस्ट्रीमुळे. Madame Curie remained comparatively poor, and when asked why she did not make money by the discovery, she replied, "I'm working for science. Radium belongs to the people, not to me." Okay. तिला पूर्ण बक्षीस मिळालं, पारितोषिक मिळालं. तिला विचारलं की तू पैसे का बरं कमवले नाही? ती म्हणाली की मी माझ्यासाठी पैसे कमवत नाहीये, मी सायन्ससाठी काम करते, विज्ञानासाठी काम करते, आणि विज्ञान हे रेडियम आहे, लोकांसाठी आहे, माझ्यासाठी नाही, माझं नाही, लोकांचं आहे. In 1934, the health of Marie Curie failed, and in the July of that year, with great scientists who had given her life in the cause of science and humanity died. In every great man and woman, there is a compulsive desire to discover the truth. Madame Curie was pursued her life goal with great courage, endurance, dedication, and strength of character in a living simple statement. नंतर 1934 मध्ये तिचं निधन झालं. तिने स्वतःचं आयुष्य पूर्णपणे याच्यासाठीच पोहोचलं होतं, म्हणजे सायन्ससाठीच घालवलं होतं. There are also men and women who show extreme courage when they are face to face with great danger. But greater is the courage of men and women who display a strength of mind that is not defeated by extremely hostile, unfavorable conditions of life. Madame Curie certainly belongs to that group. काही लोक परिस्थितीला घाबरतात, काही लोक परिस्थितीला घाबरत नाही. तर मॅडम क्युरीने कुठल्याही प्रकारे परिस्थितीला घाबरत तिने काय केलं होतं? आपली मेहनत घेऊन हा शोध लागलेला होता आणि जगाचं पुन्हा तिने कल्याण केलं. एवढं सर्व काही करून तिने जगाचं कल्याण केलेलं होतं.